ना हा डावा पाय सुजेले भरपूर आणि जो उजवा पाय हा त्याचा एकदम नॉर्मल आहे आपल्या पायासारखा, बरोबर. आणि याची सूजपा किती वाढेल. तर ह्या पायामुळे तिला काय मांडी घालता येत नाही, मोठा आहे त्याच्यामुळे तिला नीट मांडी घालून बसता येत नाही, बरोबर. आणि हा जो पाय हा लहान पाय, हा नॉर्मल पाय तिचा, आणि हा सुजलेला पाय, दोन्ही मोठे पाय. तर त्याच्यामुळेच फक्त मित्रांनो कशी मला घरातले सगळे कामं करावं लागतात. मला हाती पाय असा आजार आहे, म्हणजे त्या आजारात खूप मोठा पाय होते, पाहू शकता तुम्ही. बघा लय मोठा पाय होते. त्याच्यामुळं तिचं काही म्हणजे कपडे धुणं, भांडे घासणं, स्वयंपाक करणं हे काही कामं तिला करता येत नाही. बाकीचे छोटे मोठे कामं समजा तांदूळ निसणं किंवा समजा कांदा लसूण कापणं हे कामं ती करते. परंतु जे समजा मांडी घालून जे कामं असतात, स्वयंपाक करणं, भांडे घासणं, कपडे धुणं हे कामं तिला करता येत नाही. त्याच्यामुळे ते कामं मीच करतो. त्याच्यामुळं ह्या आजारावर कुठल्याही प्रकारचा इलाज नाही या आजारावर. आणि मी हे कामं का करतो, तुम्हाला प्रश्न पडतात हा कामं का करतो, हा घरातले स्वयंपाकाचे याचे त्याचे बारीक चिरीक म्हणजे जे काही कामं असतात बाकीचे ते मी का करतो, तर ह्या कारणामुळे काम करतो मित्रांनो. तो म्हणून हा व्हिडिओ बनवला मी खास, की म्हणजे गैरसमज नको व्हायला कोणाचाही, की कोणाला असं वाटतं बाबा की हा बायकोच्या पुढं काम करतो का, हा म्हणजे काही समजा म्हणतात ना काही पण, तर तसं काही कारण नाही मित्रांनो. फक्त हे काम करायसाठी फक्त एवढंच कारण आहे की सोनाच्या आजारामुळं फक्त हे कामं करतो मी, आणि आनंदानं काम करतो मी, आणि माझ्या संसारात खुश आहे. आपल्या 2 मुलं, बायको आणि सुखी परिवार आहे आपला. तर मित्रांनो मी कधी असा पाय दाखवत नाही तिचा, आणि कधी परत दाखवणारही नाही. फक्त कसं आज सोनाच म्हणे मला की तुम्ही दाखवा लोकाला, कारण की लोकांचा गैरसमज होतो की हा स्वयंपाक करतो, घरातली कामं करतो, याची बायको का करत नाही, तर गैरसमज होत असतो कोणाचा. म्हणून मी हा व्हिडिओ काढला, आणि ह्या व्हिडिओवरती जे काही पण समजा परिस्थिती आपली ती दाखवली मी. नाहीतर मी होता सर हा व्हिडिओ काढत नाही आणि काढणार पण नाही, कारण की दाखवायला मलाच चांगलं वाटत नाही आणि मी दाखवत पण नाही. तर इकडं आबी दिदी यांचा अभ्यास चालू आहे मित्रांनो, आणि बस असं आपलं जीवन आहे, असा परिवार आहे मित्रांनो. तर असं आहे मित्रांनो, ही आपली सत्य परिस्थिती आहे. एकदम आनंद आहे मित्रांनो, कारण की कसं 2 मुलं इथं, 2 मुलं, सोना, मी, 4 जणांचा परिवार, छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. खूप आनंद आहे मित्रांनो. सगळं काही कामं हसत खेळत करतो मी. फक्त म्हणजे ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना की सोनाच्या आजारावर खरोखर काय ना काहीतरी इलाज निघायला पाहिजेत. जितक्या लवकर याचा पाय बरा होईल तितक्या लवकर समजा सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. त्याच्यामुळं सोनाचा पाय बरा होणं खूप गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. कसे आम्ही घरी योगासन करतो, आणि जे काय समजा काही छोटे मोठे दवाखाने असतात त्याच्यामुळं ते करतो आम्ही, परंतु तिचा पण म्हणून काही इलाज नाही. तर पण अशी एक आशा आहे आम्हाला की खरोखर कुठेतरी इलाज सापडेल, काय नाही काही इलाज नाही करत. तर असं मित्रांनो, ठीक आहे, काय नाही मित्रांनो, बस एवढाच विषय होता. व्हिडिओ बनायचा मुद्दा असा होता मित्रांनो की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत की हा दररोज स्वयंपाक करायचे व्हिडिओ टाकतो, भाजी करायचे व्हिडिओ टाकतो, काही घरातले काही झाडझुडीचे व्हिडिओ टाकतो. तर का टाकतो, कारण की मित्रांनो त्याच्यावरती सोनाचा काय माझ्यावर जबरदस्ती नाही आहे का, ती माझ्यावर काही काम करून घेत नाही आहे, तसं काहीच नाही मित्रांनो. फक्त तिच्या आजारामुळे तिला ते कामं करतात नाहीत, आणि ती मला म्हणे की तुम्ही अर्जंट हा व्हिडिओ टाका, की लोकांचा गैरसमज होत असेल की बाबा याची बायको याच्याकडून कामं करून घेते, घरातली याची बायको याच्याकडून स्वयंपाक करून घेते. तर हा गैरसमज लोकांचा दूर व्हायसाठी मी असा हा व्हिडिओ बनवला आहे, कारण की गैरसमज नको व्हायला कोणाचा. मित्रांनो तिच्या आजारामुळे तिला बसत नाही म्हणून मी ते कामं करतो, बाकी दुसरं काही कारण नाही. तिचा माझ्यावर काही दबाव नाही, ती काय माझ्यावर म्हणजे अशी काही हे करत नाही की करा तुम्ही कामं, असं काही नाही मित्रांनो. बस प्रेम करतो मी तिच्यावर, आणि तिच्या म्हणजे तसा आजार आहे, जास्त आजारामुळे तिला बसता येत नाही म्हणून मी ते कामं हसत खेळत करतो. बस बाकी काय नाही मित्रांनो. जीवनात भरपूर आनंद आहे, एकदम सुखी कुटुंब आहे आपलं, छोटा परिवार, सुखी परिवार. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि असेच चांगले आमचे पारिवारिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.